नमस्कार मित्रांनो, लिप्पणगाव तालुका श्रीगोंदा मुसाफिर यात्रा समारंभात सुजाता आंबेडकर यांचे मोठे विधान. भटक्या विमुक्त समाजासमोर शिक्षण, रोजगार, निवारा, आरक्षण आणि सामाजिक न्याय यासारखे अनेक गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय हवा असेल तर भटक्या विमुक्त समाजाने राजकीयदृष्ट्या सक्षम होऊन महाराष्ट्रातल्या सत्तेत आपला वाटा निर्माण केला पाहिजे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजाता आंबेडकर यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की सत्ता मिळाल्याशिवाय समाजाच्या प्रश्नावर न्याय मिळत नाही. त्यामुळे भटक्या विमुक्त समाजाने संघटित होऊन राजकीय नेतृत्व उभे करणे हे काळाची गरज आहे. आणि आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. नेमके सुजाता आंबेडकर काय म्हणाले? वंचित बहुजन आघाडी सर्वात महत्त्वाचा आपला हा प्रश्न जमिनीचा. आपल्याला सरकारने घरकुल करून दिली, घरकुलची योजना जरी झाली तरी सरकारने जमिनीचा उतारा नाही म्हणून ती घरकुलचे उद्योगमंत घरावर परत ठेवायला. दुसऱ्या बाजूला भटके विमुक्त समाजाची बरीच लोक फिरत जातात, भटकत जातात, एका ठिकाणी स्थायिक असतात म्हणून गावाचा दर्जा नाही, गावाचा दर्जा नाही, त्याच्यामुळे अर्धे कागदपत्र नाही, कागदपत्र नाही म्हणून मतदाराच्या कधी गावाला होतं, कधी रेशनच्या लाईनीचं गावाला होतं, कधी इलेक्ट्रिसिटी लाईन घ्यायची कधी आपल्याला मिळतच नाही, कधी आपल्याला जन्माचा दाखला द्यायला लागला तर त्याच्यासाठी कागदपत्र सोडायला लागतो. आपल्याकडे कोण नऊ झालं, महिने झाले तर त्या महिने झाल्यानंतर डेथ सर्टिफिकेट आणायला कष्ट लागतो. त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर शिक्षणाचा मोठा प्रश्न. एक गाव नाही, गावाला जमीन नाही म्हणून परत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, राहण्याचा प्रश्न. आपल्यापैकी एक माणूस शिकून जाऊन पुढे आला, त्याने चांगलं शिक्षण घेतलं तर पुढे जाऊन त्याला नोकरी मिळेल नाही, नोकरीसाठी कागदपत्र आहे की नाही, समोरचा जातीवादी आपल्या पोराला नोकरीवरती ठेवून घ्यायची नाही, याचा मोठा प्रश्न उभा राहतो. बरं, दुसऱ्या बाजूला आपल्या गावांनी आपल्या ठिकाणी एकत्र येऊन काही उद्योग चालू केला तर तो उद्योग इकडचे गावामधले आणि इकडच्या जातीवादी लोक इकडच्या प्रास्ताविक नेते आपला धंदा टिकून देतील, आपला उद्योग टिकून देतील, आपली फॅक्टरी उभी राहू देतील का, आपला धंदा चालू देतील का, याच्यावरती एक मोठा प्रश्न उपस्थित राहतो. 5 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर ऊस उगवण्याचं ठरवलं तर त्या ऊसाला भाव किती मिळेल हे इकडच्या कारखानदार आणि त्याच्याबरोबर सगळे त्यांचे नातेवाईक आणि सगळीकडचे राजकारणी ठरवतात. तर मित्रांनो, आपण एक समजून घ्या, आपले प्रश्न अनेक आहेत. दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासनाचा वेगळा. कुठेही चोरी झाली, कुठेही हाणामारी झाली तर पोलीस पोहोचतात कुठे? सगळ्यात पहिले आपल्या घरी. चोरी झाली असेल जयपूरमध्ये, चोरी झाली असेल मुंबईमध्ये, तरी श्रीगोंद्याच्या मुलीकडच्या पात्राचं घरी चौकशी करायला सगळ्यात पहिले पोहोचतात. आणि ही परिस्थिती आपल्यावरती आहे. आपल्यावरती प्रश्न अनेक आहेत. शिक्षणाचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, जीवन जगण्याचा उपकरणाचा प्रश्न. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर इकडच्या व्यवस्थेने आपल्याला जे गावाबाहेर टाकल्या, व्यवस्थेच्या बाहेर टाकल्या, त्याचा एक मोठा प्रश्न उपस्थित आहे. आणि जर आपल्याला ह्या प्रश्नावरती मात करायचं असेल तर आपल्याला एकच गोष्ट करायला लागणार आहे आणि ती जिद्दीने करायला लागणार आहे, ती म्हणजे ह्या महाराष्ट्राची सत्ता आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायला लागणार आहे. ते सोडून आपल्याला कारण मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, इकडच्या राजकारण्यांनी, इकडच्या कारखानदारांनी, इकडच्या प्रास्ताविकांनी, इकडच्या तमाम उच्च दर्जाच्या राजकारण्यांनी ज्यांचं साठा मोठं चांगलं या सत्तेसाठी, त्यांनी आपल्यामध्ये हे ठेवून ठेवले की हे फक्त सत्ता नाही, पैसेवाले, कारखानदारांची पोरं, जमीनदारांची पोरं एक राजकारणामध्ये येऊ शकतात. आपल्यासाठी राजकारणामध्ये काय साधी नाही. पण मित्रांनो, हेच म्हणणं मोडून काढून भटक्या विमुक्ताच्या लोकांना सत्तेमध्ये पोहोचवायला मैदानामध्ये वंचित बहुजन